पाणी नाही भेटल्यामुळे प्रिक कसं खराब होते, त्याच पद्धतीनं जेव्हा रक्त नाही भेटत हार्टच्या मसल्सला त्या टायमाला हार्टची मसल्स खराब होतात. उग नवं माय हार्ट अटॅक होईल. डायरेक्ट बुंदी असती. विच डाएट इन्क्रीज द चान्सेस ऑफ MI. त्या प्रोटोकॉलला आपण म्हणतात मोना प्रोटोकॉल. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमधला अत्यंत असा महत्त्वाचा टॉपिक, जे की असणार आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर या टॉपिकवर GNMसाठी आणि BSc नर्सिंगसाठी 15 मार्काला क्वेश्चन येतो. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर याला एक शॉर्ट फॉर्म आहे ज्याला की आपण म्हणतो MI. तर मित्रांनो, MI बघण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण त्याचं हार्टचं ब्लड सप्लाय बघितलं पाहिजे. तर आपल्याला माहीतच आहे फर्स्ट इयर ॲनाटॉमीमध्ये आपण हे आपल्याला झालेलं आहे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये, की हार्टला मेनली 2 आर्टरीज ब्लड सप्लाय करतात. एक आहे राईट कोरोनरी आर्टरी आणि एक आहे लेफ्ट कोरोनरी आर्टरी. ही जी राईट कोरोनरी आर्टरी आहे, ही राईट कोरोनरी आर्टरी पुढे जाऊन सब डिवाइड होती. 2 ब्रांच बनतात त्याचे. एक आहे मार्जिनल आर्टरी आणि एक आहे पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी. ओके. आणि ही जी लेफ्ट कोरोनरी आर्टरी आहे, ही पण 2 ब्रांचेसमध्ये डिवाइड होते, जी की पहिली आहे सर्कमफ्लेक्स आर्टरी एक, आणि दुसरं आहे लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. ओके. तर हे बघा, हे मेनली ह्या 2 आर्टऱ्याज आहेत, ही आणि ही एक. ह्याला म्हणतात आपण राईट कोरोनरी आर्टरी आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी. ह्या आर्टऱ्या मेनली ब्लड सप्लाय करतात कोणाला, हार्टला. हे का गरजेचं आहे? कारण MI मध्ये ह्या 2 आर्टरीमधली कोणती तरी एक आर्टरी किंवा दोन्ही आर्टरी ब्लॉक होतात, त्या टायमाला हार्ट अटॅक येतो आपल्याला. ठीक आहे, त्यालाच म्हणतात आपण मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर चला आता आपण ह्याचं बघूया इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे? मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन कॉमनली नोन ॲज हार्ट अटॅक. बघा, मायोकार्डियल इन्फेक्शनला एक दुसरं नाव आहे ज्याला काय म्हणतात आपण, हार्ट अटॅक. हार्ट अटॅक कॉमनली तुम्ही ऐकला असेल किंवा आपण जास्तीत जास्त ह्याच नावाने ह्या डिसीजला ओळखतो, हार्ट अटॅक म्हणून. ओके. इथं एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो की हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट बोथ आर डिफरंट कंडिशन्स. ओके. हार्ट अटॅकमध्ये काय होतं, ब्लड सप्लाय रिलेटेड प्रॉब्लेम येते हार्टमध्ये, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतात, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतात. पण कार्डियाक अरेस्टमध्ये ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम येत नाही. इथं काय येते, इथं कंडक्टिंग सिस्टीमची प्रॉब्लेम येते हार्टच्या. जी इलेक्ट्रिसिटी असते ना हार्टमध्ये, त्याची प्रॉब्लेम असते, त्याला आपण कार्डियाक अरेस्ट म्हणतो, जिच्यामध्ये की सडनली हार्ट स्टॉप होते बीटिंग करायचं. बोथ आर डिफरंट कंडिशन, त्याच्यामुळे ह्या दोघांना मिक्स करायचं नाही. ब्रदर, सेम बट डिफरंट. Same, but different. काय म्हटलं गेलेलं आहे, सिरियस कंडिशन आहे हार्टची, हे तर माहिती आहे. आणि ही जी लिडिंग कंडिशन आहे, हे जागतिक पातळीवर एक लिडिंग कॉज आहे डेथचा. इथं बघा, कॉज ऑफ डेथ वर्ल्ड वाईड. सगळ्यात जास्त डेथ जर होतात तर MI मुळे होतात वर्ल्ड वाईडमध्ये. लिडिंग कॉज आहे हा. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे, इट ऑकर्स वेन ब्लड फ्लो टू अ पार्ट ऑफ हार्ट मसल्स सडनली स्टॉप. ओके. सडनली स्टॉप होते म्हणजे काय होते की हार्टच्या जे मी तुम्हाला 2 आर्टऱ्या सांगितल्या होत्या, त्याच्यानंतर त्याच्या जे 4 आर्टऱ्या होऊ लागल्या, त्याच्यामधल्या कोणत्या पण एक आर्टरीमध्ये काय होईल, रक्ताचा थपका म्हणा. समजा ही कोरोनरी आर्टरी आहे, ह्याच्यामध्ये रक्ताचा थपका असा बसला, आणि ह्याच्यामुळे काय झालं माहिती काय, हे जे ब्लड जाणारा होता कोरोनरी आर्टरीमधून पुढे, ते ब्लड सप्लाय काय झाला, स्टॉप झाला ह्या क्लॉटमुळं. ह्या ब्लॉक झालेल्या आर्टरीमुळे काय झालं, ब्लड सप्लाय थांबला. आता ब्लड सप्लाय थांबला तर हार्टच्या मसलला ब्लड भेटलं नाही. ब्लड भेटलं नाही म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला. कोणाला, सेल्सला, हार्टच्या सेल्सला. आणि जेव्हा ऑक्सिजन सप्लाय भेटत नाही हार्टच्या सेल्सला, त्या टायमाला काय होते, सेल्सची डेथ होती. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे सेलमध्ये, की सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. आता सेलला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते सर्व्हाइव्ह करण्यासाठी, न्यूट्रिएंट्स असतात. पण न्यूट्रिएंट्सपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट काय आहे, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनच जर नाही भेटला तर सेलची काय होती, डेथ होती. आणि सेलची डेथ झाली, टिश्यूचं काय होतं, नेक्रोसिस होतं. बघा, बिकॉज ऑफ दिस द हार्ट मसल डझंट गेट इनफ ऑक्सिजन लीडिंग टू डॅमेज ऑर डेथ ऑफ हार्ट टिश्यू. ऑक्सिजनचा सप्लाय भेटला नाही आणि त्यांची काय झाला, हार्टच्या मसलचा रिटा मोकळा झाला. आता आपल्याला बघायची डेफिनेशन कशाची, मायोकार्डियल इन्फेक्शनची. मास्तर तुम्ही तर सांगितलं होतं डिवाइड करायचं आणि डिफाईन करायचं. हार्ट अटॅक, हार्टवर झालेला अटॅक म्हणजे हार्ट अटॅक. गुड्या, ही जर का डेफिनेशन तू एक्झाम मध्ये लिहिली तर तुला ते एक्झामिनर तुझं घर हुडकत येते आणि तुझ्या छातीवर बसून 5 मिनिटाचा टाइम लावून तुला हानी त्या. त्याच्यामुळं काहीही लिहायचं नाही, उगच काहीतरी लिहायचे का म्हणून त्या एक्झाम मध्ये लिहायचं नाही. तर का मी असं म्हणतोय, कारण डेफिनेशन इज द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ युअर आन्सर. त्याच्यामुळं डेफिनेशन एवढी चांगली लिहायची की एक्झामिनर खुश झाला पाहिजे.
आणि त्याने तुम्हाला असे एकदम सोप्या पद्धतीने मार्क दिले पाहिजे. त्याच्यामुळे डेफिनेशन कधी पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची आणि चांगली पाठ करायची. तर डेफिनेशन काय म्हणते आपल्याला, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इज इरिव्हर्सिबल डेथ ऑफ कार्डियक मसल टिश्यू. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या. इरिव्हर्सिबल कशाला म्हणतात आपण, इरिव्हर्सिबल काय, ज्याला नीट न करता येणे. इरिव्हर्सिबल आहे, एकदा झालं तर झालं, त्याला नीट करता येत नाही. इरिव्हर्सिबल डेथ कशाची व्हायली, कार्डियक मसल टिश्यूची व्हायली. कशामुळे होती लक्षात घ्या, रिझल्टिंग फ्रॉम अ प्रोलॉंग्ड लॅक ऑफ ऑक्सिजन सप्लाय. खूप दीर्घ काळ ऑक्सिजनचा सप्लाय भेटला नाही हार्टच्या मसल्सला की त्यांची डेथ होती. मुझे जरूरत है तुम्हारी. क्यों जरूरत है? नहीं जी सकता तुम्हारे बिना, मेरे साथ चलो. कशामुळे ऑक्सिजनचा सप्लाय भेटत नाही आता, युजली कॉज्ड बाय ब्लॉकेज ऑफ अ कोरोनरी आर्टरी. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं मी, कोरोनरी आर्टरी मध्ये जर ब्लॉकेज आला, ही कोरोनरी आर्टरी आहे, इथं ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते, ही काळ्या कलरने मी करतो, ही कोरोनरी आर्टरी आहे. समजा उदाहरणामध्ये ह्या कोरोनरी आर्टरी मध्ये इथं ब्लॉकेज झाला, हे जे काळ्या कलरनं करतोय मी, हे ब्लॉकेज आहे समजा. आता हे ब्लॉकेज बंद झाला म्हणजे वरून येणारं जे ब्लड होतं हे आता खाली इकडे भेटणार आहे का, ह्या पार्टला नाही भेटणार. म्हणजे ह्या पार्टला जर ब्लड नाही भेटला तर इथे ऑक्सिजनचा सप्लाय भेटणार नाही आणि इथल्या सेल्स काय होतात, इथले डेथ होणार. आणि सेलची डेथ झाली की काय होणार, तिथे नेक्रोसिस होते. म्हणजेच काय झाले, हार्टला अटॅक आलाय तुमच्या. याला जर आपल्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं असेल तर समज तुझ्या शेतामध्ये चांगले पीक आले, मस्त आले. आता त्या पिकाला काय झाले माहिती आहे का, तुझ्या पिकाला पाहिजे पाणी. आता काय झालं, तुझ्याजवळ नाही विहीर नाही, तुझ्याजवळ बोर नाही, पण तू कशावर डिपेंड आहे, पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहे. जसे की 90% शेतकरी डिपेंड असतात. आता समज पाऊसच नाही पडला महिनाभर, तर ते जे जोर पीक आलेलं होतं चांगला, ते काय होणार, करपून जाणार. ते पीक काय होणार, खराब होणार. पाणी नाही भेटल्यामुळे पीक कसं खराब होते, त्याच पद्धतीने जेव्हा रक्त नाही भेटत हार्टच्या मसल्सला, त्या टायमाला हार्टची मसल्स खराब होतात. एवढीच गोष्ट फक्त ध्यानात ठेवू पक्की. इथं अजून एक डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन आता मी सांगितलेली एक डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन दोन्हीपैकी जी तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करू शकता आणि लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ एमआय. आता एमआय चे टाइप्स भरपूर आहेत, पण आपल्याला मेनली 2 बघायचे, जे की कशावर डिपेंड आहेत, क्लासिफिकेशन ऑफ एमआय बेस्ड ऑन लेअर ऑफ हार्ट मसल इन्व्हॉल्व. हार्टच्या मसल्स, कोणकोणत्या हार्टच्या मसल्स इन्व्हॉल्व व्हायलेत त्याच्यावरती आपल्याला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचे. हेच आपल्याला एक्झाम मध्ये खूप महत्वाचं आहे. क्या बात कर रहे हैं? तर सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन आहे एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, ज्याला STEMI म्हणतात आपण, स्टेमी. ह्या स्टेमीला दुसरं एक नाव आहे, ह्याला ट्रान्सम्युरल पण म्हणतात. ट्रान्सम्युरलचा अर्थ काय होतं हे लक्षात घ्या. डिवाइड करायचं, डिफाईन करायचं. ट्रान्स वेगळा केला, म्युरल वेगळा केला. ट्रान्सचा अर्थ होतो पलीकडे, म्युरलचा अर्थ होतो भिंत. भिंतीच्या पलीकडे म्हणजे हार्ट वॉल जी आहे, हार्टची वॉल आहे, त्याच्या एकदम शेवटच्या मसल पर्यंत काय होतो, हार्ट डॅमेज होतो. त्याला काय म्हणायचं, ट्रान्सम्युरल एमआय म्हणायचं, ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. अजून सोप्या पद्धतीने ह्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा ECG काढतो ना, ECG मध्ये आपल्याला काय दाखवते, एक P वेव्ह असती, एक Q, एक R, एक S आणि एक T असती. बरोबर आहे, P, Q, R, S आणि T. तर लक्षात घ्यायचं, ज्या टायमाला इथं बघा ह्या डायग्राम मध्ये ज्या टायमाला ST एलिव्हेट झाला, हे जे ST सिगमेंट होता का, हे ST सिगमेंट असा झालाय. आता हे इथं पाहिजे होता पण असा वरी गेला, एलिव्हेट झाला, वरी गेला. बरोबर आहे. हे जेव्हा तुम्हाला ECG मध्ये दिसलं तर त्या टायमाला काय लक्षात ठेवायचं, ह्याला ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन बसले, ट्रान्सम्युरल मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये काय होते मास्तर ते सांग. ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का गुड्या, इन्व्हॉल्व फुल थिकनेस ऑफ मसल हार्ट. हार्टची पूर्ण जी भिंत आहे हार्ट मसल्सची ती पूर्ण इन्व्हॉल्व होती याच्यामध्ये. कोणीच उरत नाही, सगळे खराब होतात. कशामुळे होते, कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्शन ऑफ कोरोनरी आर्टरी. समज लक्षात घ्या, हे एक पाण्याची बॉटल आहे. आता ह्याच्यावरती हे जे निळं झाकण आहे, हे निळं झाकण काय काम करते, याला पूर्णपणे पाण्याला खाली येण्यापासून थांबवते. ठीक आहे. समजा अशी एक कोरोनरी आर्टरी आहे गोल, ह्याच्यामध्ये जसं हे निळं झाकण काय करायले, ह्या पाण्याला खाली पडण्यापासून ब्लॉक करायले. त्याच टाइप मध्ये जेव्हा कोरोनरी आर्टरी मध्ये ह्या निळ्या कलरच्या जागी जेव्हा एक रक्ताचा थपका म्हणा किंवा फॅट डिपॉझिट म्हणा किंवा प्लेक असेल, हे असा बसणार कोरोनरी आर्टरी मध्ये, त्या टायमाला काय होणार, वरचं जे रक्त येणार आहे ते खाली जाणार नाही, म्हणजे पूर्ण ब्लॉक झाले. ओके. ह्या जेव्हा असा ब्लॉक जेव्हा होतो त्या टायमाला लक्षात घ्यायचं ती कोणता एमआय आहे, ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही डायग्राम चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या.
ह्याच्यामध्ये बघा कसं ST एलिव्हेशन झालेलं दिसतं इथं. ह्याच टाईपचं जेव्हा तुम्हाला ECG मध्ये ST एलिव्हेशन दिसलं, ह्या टायमाला लगेच कन्सल्टंटला सांगायचं की बा ह्याची दुकान लागणार आहे, लवकरात लवकर तुम्ही या आणि ह्याला बघा. खत्म, टाटा, गुड बाय, गया. आता सेकंड टाईप कोणता आहे, ते आहे नॉन ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन. आता मास्तर हे तर मला माहिती आहे, ह्याच्यामध्ये ST एलिव्हेट होत नाही. हुशार आहे बघ उड्या तू. आता कसा हुशार आहे माहिती आहे, तू ह्याच्यामध्ये ST एलिव्हेट होत नाही, पण काय होते ST डिप्रेस होते ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जसा उठू लागला ना ह्याच्यामध्ये खाली जाते. कसं होते ते एकच मिनिट थांब तुला सांगतो. ह्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे, NSTEMI ह्याला म्हणतात. अजून एक नाव आहे सब एंडोकार्डियल MI. सब एंडोकार्डियल MI ला लक्षात कसं घेणार, सब 3 शब्द आहेत, सब एंडोकार्डियल. सब म्हणजे अंडर, कशाची तरी खाली, अंडर त्याला म्हणतो आपण. एंडो म्हणजे इनर, मधातली सगळ्यात. कार्डियल म्हणजे हे काय आहे, टिश्यू आहे. म्हणजे सगळ्यात मधातल्या टिश्यूला हार्टचे जे 3 पार्ट पडू लागले, कोणते कोणते पार्ट होते हार्टचे सांग बरं मला एकदा तू. इपी कार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. ह्याच्यामधली जी एंडोकार्डियम आहे ही करता असती, ही सगळ्यात आतल्या साईडला प्रेझेंट असते हार्टच्या. ओके, हे हार्ट आहे. हार्टच्या हे जे सगळ्यात मधातल्या साईडला लेअर प्रेझेंट आहे, ही कोणती प्रेझेंट लेअर आहे, एंडोकार्डियम आहे. ह्या एंडोकार्डियमला जेव्हा ब्लड सप्लाय भेटत नाही, ह्या एंडोकार्डियमला जेव्हा ब्लड सप्लाय स्टॉप होतो आणि ह्याची जेव्हा डेथ होती, त्या टायमाला काय समजायचं, नॉन ST एलिव्हेशन MI आहे ह्याला. त्यालाच काय म्हणतात आपण, सब एंडोकार्डियल MI. ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे सारखं आहे, ह्याच्यामध्ये बघा इन्व्हॉल्व स्मॉल एरिया इन द सब एंडोकार्डियल वॉल. एंडोकार्डियल वॉल मधील स्मॉल एरिया इन्व्हॉल्व होतो. काय होते, पार्शियली ब्लॉकेज ऑफ कोरोनरी आर्टरी. पार्शियली कशाला म्हणतात, काही प्रमाणामध्ये. समजा उदाहरण घ्या, ही कोरोनरी आर्टरी आहे. आता ही कोरोनरी आर्टरी मध्ये पूर्ण ब्लॉक होत नाही. ही कोरोनरी आर्टरी कशी ब्लॉक होती, समजा एवढीच ब्लॉक झालेली, इतकीच ब्लॉक झाली, ठीक आहे, एवढी ब्लॉक झाली. आता हे जे वरचा थोडीशी जागा आहे ह्याच्यामधून ब्लड थोडंसं जाते. उदाहरणामध्ये समजा ही बॉटल होती, आपण ह्याला जेव्हा पूर्ण ब्लॉक झालता तेव्हा कोणता MI येऊ लागला, ST एलिव्हेशनचा MI येऊ लागला. पण समजा उदाहरणामध्ये ह्या बॉटलला जर मी खालून सुराख पाडले 2-3 बारीक बारीक सुराख केले, ह्याच्यामधून पाणी थेंब 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 खाली टपकणार आहे. आता पूर्णपणे ब्लॉक झाली का ही बॉटल, नाही झाली, कारण थोडंसं पाणी खाली येत आहे. कशामुळं, त्या बारीक बारीक सुराखांमुळं. तसंच त्याच टाईपचं सेम, जेव्हा कोरोनरी आर्टरी पूर्ण ब्लॉक होत नाही, पार्शियली ब्लॉक होती, काही प्रमाणात ब्लॉक होती, त्या टायमाला त्याला समजायचं कोणता MI आहे, तो नॉन ST एलिव्हेशन MI आहे. ECG मध्ये काय चेंजेस दिसतात, तर पहिल्यांदा सांगितलं सांगा, नो ST एलिव्हेशन ECG बट कार्डियक एन्झाईम आर रिलीज्ड. कार्डियक एन्झाईम्स कोणते, ट्रोपोनिन नावाचा एक एन्झाईम असतो. ओके, जे की हार्ट मसल्स मध्ये म्हणजेच कार्डियक मसल मध्ये आणि स्केलेटल मसल मध्ये सापडतो फक्त. आणि ज्या टायमाला त्यांना काही डॅमेज होते त्या टायमाला तो ब्लड मध्ये रिलीज होतो. ती एक टेस्ट करता येते. अजून एक कसं कळते बघा, लक्षात घ्या, हे जेव्हा डिप्रेस झालंय, आता हे ST डिप्रेशन म्हणणार, ह्याला काय म्हणणार आपण, ST डिप्रेशन आहे. ST डिप्रेस झाला की त्या टायमाला समजायचं नॉन ST एलिव्हेटेड मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे. सब एंडोकार्डियल इन्फ्रॅक्शन ज्याला म्हणतो आपण, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. हे 2 मेन टाईप आहेत कशाचे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनचे. भरपूर आहेत अजून. लोकेशन कोणत्या हार्टच्या कोणत्या लोकेशनवर आलेला आहे, ब्लड सप्लाय कमी झाला, कोणत्या आर्टरीमध्ये बंद झाला, कोणत्या साईडवर झालाय, किती एरिया कोणता इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर पण त्याचे क्लासिफिकेशन पडतात. पण ते जर मी ह्या व्हिडिओमध्ये घेतले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे हे 2 जे मेन आहेत, सगळ्यात जास्त जे केसेस येतात ह्या दोघांचेच येतात. त्याच्यामुळे हे 2 मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओ चांगला वाटत असेल तर तू काही दुखत नाही, लाईकचं बटन दाबायला. त्या लाईकच्या बटनवर सिरिंज फेकून मार, किंवा ECGची मशीन उचल आणि त्याच्यावर घाल, पण ती लाईकचं बटन दाब. गुड्या. आता आपल्याला काय बघायचे, आता आपल्याला बघायचे तिथे कॉजेस. कॉजेस कशाला म्हणायचं, असे काय कांड व्हायले तुझ्या शरीरामध्ये ज्याच्यामुळे हार्ट अटॅक यायलाय, त्याला म्हणायचं कॉजेस. खूप साऱ्या मुलांना हा कन्फ्युजन असतो की कॉजेस आणि रिस्क फॅक्टर एकच आहेत, पण ते एक नसतात. ते म्हणतात ना, वी आर सेम बट डिफरंट. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे रोग होण्याचे चान्सेस वाढतात, त्याला म्हणायचं रिस्क फॅक्टर. आणि अशी कोणते कांड आहे जे तो शरीर करायले ज्याच्यामुळे डायरेक्टली रोग व्हायला, त्याला म्हणायचं कॉजेस. Same, but different. डिफरन्स आहे त्याच्यामधला, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं कॉज आहे अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं म्हणलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, समज ही एक आर्टरी आहे, ह्या आर्टरीमध्ये फॅट डिपॉझिट व्हायला आहे.
ओके, हळूहळू हळू काय व्हायलाय, फॅट डिपॉझिट व्हायलाय, ह्याला म्हणायचं अथेरोस्क्लेरोसिस होणं. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये जेव्हा कधी पण कोणता प्लेग येऊन अटकणार, म्हणजे प्लेटलेटचा क्लम्प येऊन अटकणार, थपका येऊन अटकणार रक्ताचा, त्या टायमाला काय होणार, हे पूर्णपणे ब्लॉक होऊन जाणार. आणि हे पूर्ण ब्लॉक झाली की मग तुझी दुकान लागते. ठीक आहे, ह्याच्यामुळे जास्त करून लक्ष ठेवायचं. आणि सगळ्यात लिडिंग कॉज आहे हार्ट अटॅकचा काय, तर अथेरोस्क्लेरोसिस. सगळ्यात कॉमनली सगळ्यात जास्त केसेसमध्ये बघितला जाणारा कॉज म्हणजे हेच आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉज काय आहे, थ्रोम्बस आहे. थ्रोम्बस कशाला म्हणतात, प्लेटलेटच्या क्लम्पला म्हणतात, जे की रक्ताची गोठळी ज्याला आपण म्हणतो. ठेव का, ही अशी रक्ताची गोठळी असती. ही गोठळी कशामुळे तयार होती, ज्या टायमाला बॉडीमध्ये कुठं पण मार लागला किंवा कोणत्या गोष्टीमुळे रक्त गोठलं आणि त्याची गुठळी तयार झाली, ती काय होती, सर्क्युलेट होती बॉडीमध्ये. आणि सर्क्युलेट होत होत काय होती माहिती का, असं ज्या ठिकाणी अथेरोस्क्लेरोसिस झालेला असेल, हे पिवळ्या कलर सारखं, तिथं जाऊन ही अशी अडकणार, आणि अडकली की मग ती मागच्याला कोणालाच पुढे जाऊ देत नाही. ती म्हणते आता मग राज. चौथा कॉज कोणता आहे, वॅसोस्पाझम. तर बघा, वॅसोस्पाझम मध्ये काय व्हायले, सगळे वॅसो जे आहे, वॅसो कशाला म्हणतात आपण, वेसल्सला म्हणतात. ओके, आणि स्पाझम, स्पाझम म्हणजे कशाला म्हणतात, श्रिंक होण्याला म्हणतात. म्हणजे ही समजा वेसलची साईज आहे अशी गोल, आता ह्या गोल साईजची जी वेसल्स आहे हे श्रिंक झाली, छोटी झाली, ह्याला काय म्हणतात, वॅसोस्पाझम म्हणून. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ओके, हे नॉर्मल आहे, आणि हे जेव्हा श्रिंक झाल्यावरती इथं कसं होते, ह्या टाईपला काय म्हणतात आपण, वॅसोस्पाझम म्हणतात. आता आपल्याला बघायचे रिस्क फॅक्टर. तुम्हाला आधीच सांगितलं मी रिस्क फॅक्टर कशाला म्हणायचं, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे डिसीज होण्याचे चान्सेस वाढतात, कॉजेस होण्याचे चान्सेस वाढतात, त्यांना म्हणायचं रिस्क फॅक्टर. तर रिस्क फॅक्टरमध्ये पण दोन प्रकारचे रिस्क फॅक्टर आहेत, एक आहे मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर आणि एक आहे नॉन मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर. आता मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर जे आहे, मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर कशाला म्हणायचं, जे रिस्क फॅक्टर आपल्याला नीट करता येतात, किंवा असे रिस्क फॅक्टर जे तुझ्या ग्रँड मस्तीमुळे तू निर्माण करून घेतलेली तुझ्या शरीरामध्ये, त्याला त्या गोष्टींना आपल्याला बरोबर व्यवस्थित मॅनेजमेंट करून कमी करता येतं, त्याला म्हणायचं मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर. तसे कोणते कोणते आहेत, सगळ्यात पहिले हाय ब्लड प्रेशर, ज्याला हायपरटेन्शन म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे हाय कोलेस्टेरॉल लेवल, म्हणजेच ह्याच्यामुळे काय होते, बॉडीमध्ये फॅटचं प्रमाण वाढते, इन्क्रीज होते. ओके, आणि हायपरटेन्शनमुळं ब्लड प्रेशर वाढते तुझ्या बॉडीमधला. ओके, ब्लड प्रेशर काय होणार, वाढणार. आता हे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काय व्हायला लागले मास्टर, ब्लड प्रेशर वाढल्यामुळं वॅसो कॉन्स्ट्रिक्शन होते, म्हणजेच वेसलच्या साईज छोट्या होतात, आणि वेसलच्या साईज छोट्या झाल्या की ब्लड सप्लाय कमी कसा होणार, विचार करा. एक मोठा पाईप आहे आणि एक छोटा पाईप आहे. मोठ्या पाईपनं हौद भरण्यासाठी जास्त वेळ लागेल का छोट्या पाईपनं हौद भरण्यासाठी वेळ जास्त लागेल, छोट्या पाईपनं. का, कारण छोट्या पाईपचा सरफेस एरिया कमी आहे, आणि सरफेस एरिया कमी असल्यामुळे त्याच्यामधून पाणी कमी वाहणार. मोठ्या पाईपचा सरफेस एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त वाहणार. तसंच आहे सेम. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. जर वेसलची साईज, आर्टरीची साईज छोटी असेल तर ब्लड सप्लाय कसा होईल, कमी होईल. आणि जेव्हा आर्टरी नॉर्मली ज्या नॉर्मल साईजमध्ये राहायची, रिलॅक्स असेल, त्या टायमाला कसं होईल, एकदम चांगल्या पद्धतीने होईल, 100% ज्याला म्हणतो आपण ब्लड सप्लाय. तस ते एक आहे. ह्याच्यानंतर जे लिडिंग कॉज आहे आजकाल, जे सगळ्यात जास्तीत जास्त MI म्हणजे हार्ट अटॅकच्या केसेसमध्ये जी बघायला भेटते आपल्याला, ते आहे स्मोकिंग आणि अल्कोहोल. ओके, आता अल्कोहोल आणि स्मोकिंग कसं काय करतात, हे काय करतात माहिती का, सेम वॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात बॉडीमध्ये, वेसलची साईज छोटी करतात, त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू काय होतं, पूर्ण बॉडीमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि हार्टवर लोड वाढतो. आणि हार्टवर लोड वाढला की त्याच्या वेसल्स काय होतात, डॅमेज होतात, आणि डॅमेज वेसल्समुळं हार्ट अटॅक येतो. ठीक आहे. आता नंतर काय आहे, डायबिटीज मलायटस. डायबिटीज मलायटसला आपण रोगांची आई म्हणतो का, हे बी पाहिजे ते बी पाहिजे, तुझ्या गुड्डीसारखी आहे ही. डायबिटीज मलायटिस म्हणजे तुझी गुड्डी आहे, त्याच्याशी बोलते, ते मग बेस्ट फ्रेंड, ते मग हे, ते मग त्याच्यातला फ्रेंड, मग ते मग 10वीतला फ्रेंड, ते सगळं गोळा करून थपीला लावून ठेवायचं. त्याच टाईपचं आहे. डायबिटीज मलायटिस झाला की सगळे रोग हळूहळू हळू एक 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 डिसीज वाढत जातो. हायपरटेन्शन होतो, त्याच्यानंतर तुला कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढते बॉडीमधलं, है ना, फॅट जास्त जमा होते बॉडीमध्ये, ह्या दुकान लागाय चालू होती तुझी. ह्याच्यानंतर आहे ऑबिसिटी. ओबेसिटी कशाला म्हणतात, लठ्ठपणा. आता लठ्ठपणा म्हणजे काय येणार, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तुझ्या काय लक्षात येतं, जाड माणूस. जाड माणूस म्हणले की फॅटचं प्रमाण जास्त होणार, हे की नाही. फॅट जास्त झाला बॉडीमध्ये की अथेरोस्क्लेरोसिस वाढणार बॉडीमध्ये. अथेरोस्क्लेरोसिस वाढला की वेसल्स काय होणार, आर्टरीज ज्या ब्लडला सप्लाय करणार होत्या हार्टला, त्यांच्यामध्ये फॅट जमा होणार आणि तुझी दुकान लागणार. आता ह्याच्यानंतर काय आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज.
आता ह्याच्यानंतर काय आहे, स्ट्रेस. स्ट्रेसमुळं पण माणसामध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. सर मला बी लय स्ट्रेस आहे हो, तुम्हाला काय सांगावं, ती मेसेज करणं. आता तुला कळलं नाही, ती तुला सोडून बाकी सगळ्याला मेसेज करायली. तुला मेसेज कधी येते माहिती आहे का, फक्त जेव्हा रिचार्ज संपत आहे नाही त्याच टायमाला तुला मेसेज येते, आणि तरी तू यावलं सुधारायचं नाव घेत नाही. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. आता स्ट्रेस डायरेक्टली अफेक्ट कशावर करतं, तुझ्या ब्लड प्रेशरवर करतं. कशावरती करतं, ब्लड प्रेशरवरती. आणि ब्लड प्रेशर वाढला, स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढतो, आणि ब्लड प्रेशर वाढला की काय होते, बॉडीमध्ये डॅमेजेस चालू होतात. आणि सगळ्यात शेवटचं ह्याचं मॉडिफायबल रिस्क फॅक्टरमध्ये काय आहे, अनहेल्दी डाएट. आता अनहेल्दी डाएट म्हणजे अशी डाएट ज्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे आणि फायबरचं प्रमाण खूप कमी आहे. हाय फॅट आणि लो फायबर, ह्याला म्हणायचं अनहेल्दी डाएट. आता लक्षात घ्या, DMER किंवा DHSच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच डाएट इन्क्रीज द चान्सेस ऑफ MI. ओके, किंवा असा प्रश्न विचारला जातो, विच डाएट इन्क्रीज द चान्सेस ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज. तर त्याचं उत्तर काय आहे, हाय फॅट अँड लो फायबर. सेम असाच अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, विच डाएट इज कन्सिडर्ड ॲज हेल्दी डाएट. तर हेल्दी डाएट कशी कन्सिडर करायची, एकदम अनहेल्दीच्या अपोजिट काय येईल आता, लो फॅट अँड हाय फायबर. ह्याला म्हणतात आपण हेल्दी डाएट. काय म्हणतात त्याला आपण, हेल्दी डाएट. ही जी हेल्दी डाएट आहे, लो फॅट अँड हाय फायबर असते त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचे कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचे चान्सेस होत नाहीत, कमी होतात त्याचे चान्सेस. आता हे जे सगळे मी तुला सांगितलेत, हे सगळे काय आहेत माहिती आहे का, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. ह्याला तू नीट करू शकतो. गुड्या, तू याचं मनात घेतलं तू, आता ह्याला नीट करू शकतो तू. ह्याच्यासाठी फक्त माणसाला मॅनेजमेंट जमलं पाहिजे याचं. ह्याला नीट केलंच तर तुझे चान्सेस कमी होतात हार्ट अटॅक होण्याचे. आता एक दुसरं टाईप आहे रिस्क फॅक्टरचं, त्याला काय म्हणतात आपण, नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. आता हे असे रिस्क फॅक्टर आहेत ज्याला तू डोकं बडून जरी घेतलं, तू म्हणलं नाही मी ह्याला कमी करूनच राहणार, तरी होत नाही. का होत नाही, आता उदाहरणामध्ये समज तू 60 वर्षाचा म्हातारा झालाय. आता तू म्हणसाल मला की मला 30 वर्षाचं करता येते का, नाही करता येते. तसंच आहे बघ. ह्याच्यामध्ये नॉन मॉडिफायबल मध्ये कोणते कोणते रिस्क फॅक्टर येतात, एज येते, जेंडर येते आणि फॅमिली हिस्ट्री येते. एज मध्ये जसं मी आताच तुला सांगितलं, 45 ते एज मध्ये 45 ते 50च्या नंतर अबाव, 45 ते 50च्या अबाव जे कोणाची एज असेल त्यांची म्हणजे त्यांचे चान्सेस वाढतात हार्ट अटॅक होण्याचे. त्यांना रिस्क फॅक्टर आहे ज्याला की तू कमी करू शकत नाही. अजून काय आहे, जेंडर. आता जेंडरमध्ये पोरायची दुकान लागलेली आहे. मेल जो असतो त्याला जास्त रिस्क असतात हार्ट अटॅक होण्याचे ॲज कम्पेअर टू फिमेल. लेडीज फर्स्ट नुसतं तिकडंच आहे, इकडं मेल फर्स्ट आहे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. अजून काय आहे एक रिस्क फॅक्टर, फॅमिली हिस्ट्री. आता फॅमिली हिस्ट्री म्हणजे सांगायचं काय तुला, समज तुझ्या आज्याला पंजाला कोणाला तरी आधी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होता किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज होते, त्यांचे जेनेटिक्स तुझ्यामध्ये आलेले आहेत. आता त्यांच्यामुळे पण काय होऊ शकते, चान्सेस खूप जास्त वाढतात तुला किंवा तुझ्या कोणत्या तरी घरच्यांना हार्ट अटॅक होण्याची. ठीक आहे, हे काय आहे तर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, ह्यांना तू कमी करू शकत नाही. तर आता आपल्याला बघायचंय क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, त्यालाच आपण साइन अँड सिम्पटम्स म्हणतो आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये. ओके, आता साइन अँड सिम्पटम्स काय असतात, हे का गरजेचं आहे तर लक्षात घ्या. जेव्हा आपण पेशंट म्हणतो काहीतरी व्हायले, मला काहीतरी पेन व्हायले, चेस्ट पेन व्हायले, ते म्हणतात ना कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझो. जर हे कुछ कुछ होता है डॉक्टरला आणि नर्सला नाही कळाला की ह्याला जे कुछ कुछ व्हायले ते MI मुळे व्हायले, तर मग पेशंटला बहुत कुछ होत आहे. उग नव माय हार्ट अटॅक होय, डायरेक्ट बुंदी असते इकडे. हार्ट अटॅक मध्ये सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात पहिला सिम्पटम म्हणजे काय आहे, चेस्ट पेन आहे. आता चेस्ट पेन असा चेस्ट पेन होतो जसं की क्रशिंग, म्हणजे कोणीतरी समजा असा हृदयाला असं चुरा करायला बारीक त्याचा, किंवा असा चेस्ट पेन होणार जसं की कोणीतरी असं छाती तुमची दाबायले जोरात, एकदम हाय ना तेवढ्या ताकदीनं कोणीतरी तुमची छाती दाबायले, अशा टाईपचा चेस्ट पेन होतो. दुसरी गोष्ट, ते जे चेस्ट पेन आहे ते रेडिएटिंग असतो. रेडिएटिंग म्हणजे पसरणारा. आता हे जिथे हृदय आहे इथे हृदयापासून असा शोल्डर कड जाणार, तुझ्या लेफ्ट साईडच्या हँड कड जाणार, हे लेफ्ट हँड कड, तुझ्या लेफ्ट जॉ कड जाणार, इकडं वरी शोल्डर मध्ये येणार, जॉ मध्ये येणार आणि मागी बॅक साईडला पसरत जाणार. ह्याला म्हणायचं रेडिएटिंग पेन. चेस्ट पेन कोणता, चेस्ट पेन जे की रेडिएट व्हायलाय. आता कधी कधी हा चेस्ट पेन रेडिएट होत नाही, त्या टायमाला पण लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर कोणते साइन अँड सिम्पटम्स आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ.
शॉर्टनेस ऑफ ब्रेथ कशी होती, ज्या टायमाला तुझा हार्ट बरोबर काम करत नाही त्या टायमाला पंपिंग त्याची कमी होती. पंपिंग कमी झाली की बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो आणि सप्लाय कमी झाला की डिमांड वाढायला लागते. डिमांड फुलफिल करण्यासाठी हृदय आता त्या कंडिशनमध्ये आहे का नाही, त्याच्यामुळे तो जास्त श्वास घ्यायला लागतो, त्याला म्हणतात आपण शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ब्रेथ कमी होती. त्याच्यानंतर इरेग्युलर हार्टबीट ऑर पाल्पिटेशन. इरेग्युलर हार्टबीट म्हणजे हार्टबीट जसे ठोके असतात आपले नॉर्मली, आपण जसं म्हणतात नॉर्मली ही पी वेव्ह आहे, ही क्यू, ही आर, ही एस, ही टी है ना, हे असे ठोके येत नाहीत. ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस येणार. समजा जसं मी सांगितलं होतं एस टी एलिव्हेशन होणार, हे असा वरी जाणार असा है ना, असे काहीतरी चेंजेस येतात हार्टबीटमध्ये. किंवा हार्टचा साऊंड पण बदलण्याची शक्यता असते, हार्टचा साऊंड पण चेंज होऊ शकतो. नॉर्मल हार्ट साऊंड काय आहे कोणी विचारलं तर लब डब. ओके, हे दिस इज द नॉर्मल हार्ट साऊंड. लब डब इज अ नॉर्मल हार्ट साऊंड. ह्याच्यापेक्षा वेगळा हार्ट साऊंड येऊ लागला तरी लक्षात घ्यायचं की काही ना काहीतरी बिघाड हार्टमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर पाल्पिटेशन्स. पाल्पिटेशन्स काय म्हणतात, धडधड होणे. ते बाबूराव म्हणते बघा, मेरे को ऐसा धक धक हो रहा है, मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. तसं धक धक हो रहा आहे की लगेच काय करायचं, ईसीजी काढायची. काय काढायची, ईसीजी. ईसीजी मध्ये काय दाखवते आपल्याला, एसटी एलिव्हेशन आहे का एसटी डिप्रेशन आहे ते समजलं, आपल्या डोक्यात आलं की मग ह्याला काय कन्सिडर करतात आपण, डायग्नोसिस आपल्या हाताला लागते की ह्याला MI आलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, स्वेटिंग होती साइन अँड सिम्पटम्स मध्ये. स्वेटिंग त्यालाच आपण डायफोरेसिस म्हणतात. स्वेटिंग मध्ये म्हणजे कशी स्वेटिंग होती माहिती का, पूर्ण शरीरामधून असं पाणी निघते, जसं की बर्फाचा तुकडा तुमच्या हातावर ठेवल्यावर त्याचं कसं पाणी निघते, तसं तुमच्या पूर्ण शरीरामधून पाणी निघते. एकदम आज मैं पानी पानी हो गई, मैं पानी पानी हो गई. तसंच पाणी पाणी होतं ह्याच्यामध्ये. अजून नंतर काय होतं ह्याच्यामध्ये, डिक्रीज हार्ट मसल कॉन्ट्रॅक्टिलिटी. म्हणजे हार्टची जी हार्टबीट करण्याची कॅपॅसिटी येते ती कमी होती, त्याच्यामुळे हार्ट काय होतो, बरोबर बीट करत नाही. ह्याच्यानंतर नौजिया ओमिटिंग होतो. कधी पण लक्षात घ्यायची गोष्ट मित्रांनो, नौजिया आणि ओमिटिंग ह्या दोन गोष्टी जेव्हा एक्स्ट्रीम लेवलचं पेन माणसाला होते ना, समजा फ्रॅक्चर झाला किंवा पडलं कुठंतरी, लय दुखायले, जोरात दुखलं, त्या टायमाला ऑटोमॅटिकली नौजिया आणि ओमिटिंग हे बॉडीचा रिस्पॉन्स असतो. आपल्याला काय बघायचंय, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन्स. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे अशा टेस्ट ज्यांना करून आपल्याला हे माहिती होऊ शकते की हे MI आहे की नाही. सगळ्यात पहिलं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन काय आहे, डिटेल्ड मेडिकल हिस्ट्री. डिटेल्ड मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय करायचं माहिती आहे का, जेव्हा पण पेशंट तुमच्या जवळ येतो, पेशंट असेल कोणता पर्सन असेल, त्यांना येऊन जे काही तुम्हाला कंप्लेंट सांगतोय, साइन अँड सिम्पटम्स सांगतोय की मला चेस्ट पेन व्हायलंय, माझी शॉर्टनेस ऑफ ब्रेथ व्हायली, मला दम छाटायलाय, माझ्या छातीमध्ये लय दुखायले, मोकार दुखायले, मला आंघोळून गेल्याने वाटायले, हे जे सांगितलेला डेटा आहे ना, हे डेटा पूर्णपणे लिहून घ्यायचा. ह्याला म्हणायचं हिस्ट्री कलेक्शन, ह्याला म्हणतात. हिस्ट्री कलेक्शन केल्यानंतर त्याची मेडिकल हिस्ट्री जाणून घ्यायची. त्याला आधी असं कधी झालेलं आहे का, किंवा आधी कधी त्याला MIचा प्रॉब्लेम होता का भूतकाळामध्ये झालेले, हे त्याला विचारून घ्यायची. त्याला म्हणतात आपण डिटेल्ड मेडिकल हिस्ट्री. मेडिकल हिस्ट्री घेतल्यानंतर त्याची घ्यायची फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्रीमध्ये जसं की आपण रिस्क फॅक्टरमध्ये बघितलं होतं, म्हणजे घरात कोणाला असलं तरी ह्याची दुकान लागू शकते, त्याच्यामुळे फॅमिलीमध्ये कोणाला हे का विचारून घ्यायचं, बाबा तुझ्या आजोबाला किंवा तुझ्या वडिलाला हृदयाचा कोणता प्रॉब्लेम होता का, हे विचारून घ्यायचं. ह्याच्यानंतर करायचं तिचं फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये काय करतात आपण, ब्लड प्रेशर घेतो है ना, त्याची हेड टू फूट एक्झामिनेशन करतो, हे सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये जी असती प्रायमरी MI मध्ये, ती आहे ECG. बघा, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये आपल्या हृदयाच्या जे बीट्स असतात त्या आपण एका पेपरवरती उतरतो. ECGच्या मशीन जी असते, इलेक्ट्रोकार्डिओग्राम मशीन, त्याच्या साह्याने आपण काय करतो, हृदयाच्या बीट्स एका पेपरवरती उतरवतो. आता ते जे उतरलेल्या बीट्स आहेत ते आपण बघून कन्सिडर करतो की ST एलिव्हेट झाला होता का ST डिप्रेस आहे, हे ना, हे त्याच्यातच कळते. स्टँडर्ड हॉस्पिटलची प्रोसिजर म्हणते, जेव्हा पण पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी त्याची ECG करायची, त्याचं ब्लड प्रेशर घ्यायचं आणि त्याचे BSL चेक करायचं. BSL चेक म्हणजे त्याची ब्लड शुगरची लेवल चेक करायची आणि त्याच्यानंतर त्याचे व्हायटल सायन्स घ्यायचे. हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे, हे कोणत्या पण पेशंटला आपल्याला करावंच लागते. त्याच्यानंतर जर ECG मध्ये चेंजेस दिसले तर डॉक्टर काय करतात, 2D इको करतात. 2D इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, त्याला इकोकार्डिओग्राम म्हणतात आपण, है ना, ती करायची. त्याच्यात बी चेंजेस दिसले, त्याच्यामध्ये काय असते माहिती का, EF असते. आता हे EF जर 40% कमी दिसला की डॉक्टर म्हणते ह्याची अँजिओग्राफी करावं लागते आपल्याला. आता अँजिओग्राफी काय आहे, कोरोनरी अँजिओग्राफी, CAG त्याला म्हणतात. कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे तुमच्या या हातामधून किंवा फिमोरल मधून काय करतात माहिती का, एक वायर टाकतात तुमच्या कोरोनरी आर्टरीमध्ये, गाईड वायर. त्याच्यामध्ये बघतात, एक्सरेचा सोनोग्राफीच्या मदतीने काय करतात, बघतात की हृदयामध्ये कोणत्या आर्टरीमध्ये ब्लॉक निर्माण आहे का,
ते जर बघितलं की नंतर त्याला नीट करण्यासाठी आपण अँजिओप्लास्टी करतो, कोरोनरी अँजिओप्लास्टी. ते पण आपल्याला मॅनेजमेंटमध्ये बघायचं. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्येच काय आपल्याला ब्लड टेस्ट करावं लागतात. आता ह्या ज्या वरच्या बघितल्या आपण ह्या रेडिओलॉजी टेस्ट होत्या. आता ह्या ज्या ब्लड टेस्ट बघायचे ते पॅथॉलॉजी मध्ये येतात. ओके, ब्लड टेस्ट मध्ये काय करायचं माहितीये का? ब्लड टेस्ट मध्ये सगळ्यात पहिलं करायचं ट्रॉपाय टेस्ट. ट्रॉपोनिन नावाचा एक हार्मोन असतो. ओके, हा जे ट्रॉपोनिन हार्मोन आहे हे स्पेशली कार्डियक मसलमध्ये आणि स्केलेटल मसलमध्ये बघायला भेटतो, जी की डॅमेज झाल्यावर कार्डियक मसल किंवा स्केलेटल मसल डॅमेज झाल्यावर हे काय करतो, ब्लडमध्ये रिलीज होतो आपल्या. त्याच्यामुळे ट्रॉपाय जी टेस्ट केली आपण आणि ट्रॉपाय पॉझिटिव्ह आला पेशंट, तर लक्षात काय घ्यायचं, ह्याला एमआयचा अटॅक येऊन गेलेला आहे. ओके, ट्रॉपाय केली. ट्रॉपाय एक टेस्ट आहे. त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल लेवल चेक करायचे. कोलेस्टेरॉल लेवल जर जास्त असतील तर फॅट डिपॉझिट जास्त आहे बॉडीमध्ये आणि अथेरोस्क्लेरोसिसचे चान्सेस वाढतात पेशंटचे. त्याच्यानंतर CKMB हे एक हार्मोन आहे ज्याला क्रिएटिनिन कायनेज मायोकार्डियल बँड म्हणतात आपण. हे बी जर हे स्पेशली हार्टच्या मसलमध्ये सापडतो, हे जरी रिलीज झाला ब्लडमध्ये तरी समजून घ्यायचं की MI आलेला आहे पेशंटला. त्याच्यानंतर मायोग्लोबिन आहे. त्याच्यानंतर C रिॲक्टिव्ह प्रोटीन आहे. त्याच्यानंतर होमोसिस्टिन टेस्ट आहे. आता ह्या सगळ्या टेस्ट जेव्हा करतो आपण ह्याच्यामधून आपल्याला एक आयडिया येतो की ह्या पेशंटला MI आहे किंवा आलेला आहे का येऊन गेलेला आहे. ओके, आता आपल्याला पाहायचे त्याचे मॅनेजमेंट. आप भी ठीक करके देता हूं. सगळ्यात पहिले पाहायचं आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं MI इज अ इमर्जन्सी कंडिशन. त्याच्यामध्ये आपल्याला डिले करता येत नाही. त्याच्यामुळे एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलला आपण म्हणतात मोना प्रोटोकॉल. मोना डार्लिंग जे आहे की नाही, तसाच एक मोना प्रोटोकॉल आहे. आपसे बेटर उम्मीद किए थे हम. मोना प्रोटोकॉल जे आहे हे एक निमोनिक आहे. त्याच्यामधून काय लक्षात ठेवायचं, M फॉर मॉर्फिन है ना. मॉर्फिन जे आहे हे पेन रिलीफ करतं. ठीक आहे. आता O फॉर ऑक्सिजन आहे. आता MIच्या पेशंटला ऑक्सिजनची डिफिशियन्सी होती, ऑक्सिजन कमतरता होती बॉडीमध्ये. त्याच्यामुळे काय करायचं, ह्याला नेझल कॅन्युलानं 3 लिटरनं O2 लावायचा, 3 लिटर्सनं. नेझल कॅन्युलानं लावायचा किंवा फेस मास्कनं लावायचा. नेझल मास्क जे म्हणतात आपण त्याला, ऑक्सिजन मास्क, त्याच्यानं लावायचा. आता ह्याच्यानंतर आहे N फॉर नायट्रेट. मोनामधला N स्टँड फॉर नायट्रेट. आता नायट्रेट काय करतो, नायट्रोग्लिसरीनची जी टॅबलेट असती हे ब्लड वेसल्सला ओपन करते, म्हणजे डायलेट करते. वॅसो कॉन्स्ट्रिक्शन जे झालेलं होतं त्याला वॅसो डायलेशन करते त्यांचं. आणि आता सगळ्यात शेवटचं मोनामधलं जे A आहे ते A स्टँड फॉर ॲस्पिरिन. ॲस्पिरिन काय करतो, बॉडीमध्ये ब्लडला थिन करतो, म्हणजे रक्त पातळ करण्याची एक औषध आहे. ह्याच्यामुळे काय होतं, जिथं जिथं रक्त पोहोचत नव्हतं हार्टच्या मसल्समध्ये तिथे तिथे काय होते, पातळ झाल्यामुळं त्या कोपऱ्यामध्ये रक्त पोहोचित होतं है ना. अँटीप्लेटलेट टू प्रिव्हेंट क्लॉट ग्रोथ. आता ह्याच्यानंतर येते ड्रग थेरपी. ड्रग थेरपीमध्ये बघा काय काय घेतलं जाते. अँटीप्लेटलेट एजंट्स असतात, जसे की आताच आपण बघितलं ॲस्पिरिन आहे, क्लोपिडोग्रेल आहे. हे रक्त पातळ करण्याचं काम करतात. नंतर आहे अँटीकॉग्युलंट. अँटीकॉग्युलंट काय करतात माहिती का, जे क्लॉट आहे त्या क्लॉटला बनू देत नाहीत, क्लॉट बनण्यापासून थांबवतात बॉडीमध्ये. ते कोणतं आहे, हिपॅरिन आणि एक्झोपॅरिन आहे. हे 2 प्रकारचे ड्रग्ज आहेत, अँटीकॉग्युलंटमध्ये येतात. आता ह्याच्यानंतर आहे थ्रोम्बोलायटिक थेरपी. थ्रोम्बोलायटिक थेरपीमध्ये तुम्हाला एक नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल जर तुमच्या क्लिनिकल पोस्टिंग झाल्या असतील तर, किंवा आता ह्याच्यानंतर ऐकता तुम्ही. जेव्हा इमर्जन्सीमध्ये हे ड्रग दिला जातो ह्याला आपण स्ट्रेप्टोकायनेस म्हणतात, STK म्हणतात ह्याला. ओके, हे जे ड्रग आहे स्ट्रेप्टोकायनेस हे STK म्हणतात त्याला. हे STKचा ड्रग दिला जातोय, थ्रोम्बोलाइज करतात हे देऊन आपण पेशंटला. ज्यांना कोणाला MIचा डायग्नोज झालेला आहे त्यांना आपण प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून STK देतो. ओके, त्याच्यानंतर आहे बीटा ब्लॉकर्स. रेड्युस्ड हार्ट वर्कलोड. ह्याचं कोणतं ड्रग आहे, मेट्रोलोल आहे. हार्टचा लोड कमी करतं. हार्टची जे हार्टला असा त्रास होऊ लागला ना बीट करण्यासाठी, हार्टचा लोड कमी करतो. त्याच्यानंतर आहे एस इनिबिटर्स टू प्रोटेक्ट हार्ट फंक्शन. आता एस इनिबिटर काय करतात बघा, अँजिओटेन्शन. अँजिओटेन्शन 1ला अँजिओटेन्शन 2 मध्ये जाण्यापासून थांबवतात, अडवतात. आता अँजिओटेन्शन 1 मधून जर अँजिओटेन्शन 2 मध्ये गेलं तर काय होते माहिती का, अजून जे वेसल्सची साईज ती बारीक होती, वॅसो कॉन्स्ट्रिक्शन होते. जर अँजिओटेन्शन 1 मधून 2 मध्ये जाऊ नाही दिलं तर काय होते, ज्या वेसल्स होत्या त्या रिलॅक्स होतात. म्हणजे हे एस इनिबिटर काम काय करतात, वेसल्सला रिलॅक्स करण्याचं काम करतात. आता ह्याच्यानंतर आहे स्टॅटिन. स्टॅटिन काय करते माहिती का, तुमच्या ब्लड मधला कोलेस्टेरॉलला लोअर कमी करते. त्याला म्हणतात आपण स्टॅटिन. स्टेबिलाइज प्लेक. आणि जे प्लेक फिरू लागला बॉडीमध्ये किंवा जे हार्टच्या कोरोनरी आर्टरीमध्ये प्लेक होती त्यांना स्टेबिलाइज करते, त्यांना थांबवते फिरण्यापासून.
तर आपल्याला बघायचे सर्जिकल मॅनेजमेंट. आप भी ठीक करके देता हूँ. सर्जिकल मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात पहिलं मॅनेजमेंट आहे कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी, ग्राफ्ट ज्याला आपण म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये CABG. ह्याच्यामध्ये काय केलं जाते, तुमच्या बॉडीमधून एक ग्राफ्ट काढला जातो आणि तुमची जी कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली होती त्याच्या जागी त्याला रिप्लेस केलं जाते. म्हणजे जेव्हापासून कोरोनरी अँजिओप्लास्टी प्रॅक्टिसमध्ये आली तेव्हापासून कोरोनरी अँजिओ बायपास सर्जरीचं प्रमाण खूप कमी झाले. त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आहे प्रिक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी. आता जे सांगितलं मी तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय केलं जाते मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या उजव्या हातामधून किंवा तुमच्या फिमोरलमधून काय केलं जाते, गाईड वायर टाकला जातो तुमच्या कोरोनरी आर्टरीपर्यंत आणि तिथं जाऊन काय केलं जाते, कॉन्ट्रास्ट सोडलं जाते. कोणत्या आर्टरीमध्ये कॉन्ट्रास्ट बरोबर जातोय आणि कोणत्या आर्टरीमध्ये कॉन्ट्रास्ट बरोबर जात नाही. ज्या आर्टरीमध्ये समजा हे 4 आर्टरी होत्या, ह्या 3 आर्टरीमध्ये कॉन्ट्रास्ट बरोबर रिलीज झाला आणि ह्याची डायग्राम चांगल्या पद्धतीने दिसली, पण ही जी एक आर्टरी होती ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट बरोबर गेला नाही, इथं जाऊनच ब्लॉक झाला आणि ह्याच्या पुढचं जे होतं हे दिसतच नाहीये अल्ट्रासाऊंड मध्ये. तर काय समजलं जाते, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ब्लॉक आहे. मग काय केलं जाते, ह्या आर्टरीमध्ये स्टेंट टाकलं जाते, बलून टाकलं जाते, असं ह्या टाईपचं बलून टाकलं जाते आणि त्याला इन्फ्लेट केलं जाते, जेणेकरून जे आर्टरीची साईज होती, जी कमी झाली होती, छोटी झाली होती, ते मोठं केलं जाते आणि मग त्याच्यामधून रक्त नॉर्मली सुरळीत सप्लाय व्हायला चालू होतो. ह्याला म्हणतात आपण प्रिक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी. PTCA ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे. हा तुम्हाला क्लिनिकल पोस्टिंगमध्ये खूप ऐकायला भेटेल कार्डियक वॉर्डमध्ये. आता ह्याच्यानंतर आहे सर्जिकल मॅनेजमेंट सगळ्यात शेवटचा ॲथेरेक्टॉमी. ॲथेरेक्टॉमीमध्ये समजा लक्षात घ्या, ही जास्त प्रमाणात वापरली जात नाही. ह्याच्यामध्ये काय होते, एक क्रशर असते. क्रशर म्हणजे एक असं गोल अशा टाईपचा एक गोल इन्स्ट्रुमेंट असतो. ठीक आहे, ह्या गोल इन्स्ट्रुमेंट सारखा एक इन्स्ट्रुमेंट असतो, ते स्पिन होत असतो, फिरत असतो 360 डिग्री. मग ते फिरून काय करतो माहिती आहे का, जे फॅट डिपॉझिट झालेलं होतं आर्टरीमध्ये, ह्या फॅट डिपॉझिटला क्रश करायला चालू करते. ते हळूहळू हळूहळू त्याचे बारीक तुकडे करतो आणि ते नंतर पूर्ण तुकडे ते त्या आर्टरीला पूर्ण मोकळं करून टाकते. ह्याला म्हणतात आपण ॲथेरेक्टॉमी. 4 सर्जिकल मेथड होत्या कशाच्या, MI ला ट्रीट करण्याच्या. आता ह्याच्यानंतर आहे आपलं नर्सिंग मॅनेजमेंट. ओके, नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये लक्षात घ्या, खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असेसमेंट करावं लागते, त्याच्यामध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन असते आणि नंतर नर्सिंग इव्हॅल्युएशन असतं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या, चांगल्या पद्धतीने ह्याला रीड करा आणि होईल तेवढ्या ह्याच्या नोट्स बनवा. ठीक आहे, तर हे होता आपला डिटेल्ड 15 मार्काचा क्वेश्चन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनवर, ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिली, ज्याच्यामध्ये आपण ह्याचे टाइप्स पाहिले, ज्याच्यामध्ये आपण ह्याचे क्लिनिकल फीचर्स पाहिले, ज्याच्यामध्ये आपण ह्याचे साइन अँड सिम्पटम्स पाहिले, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन पाहिले आणि मॅनेजमेंट पण पाहिले. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तुम्हाला तर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, होईल तेवढं शेअर करा. कारण मला सपोर्ट दिला तर मी अशाच नवीन नवीन टॉपिकवरती, जे की आपल्या नर्सिंग रिलेटेड खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती व्हिडिओ आणत जाईल. आणि जर चॅनल चांगला वाटला असेल तर करून टाक सबस्क्राईब. आता एवढ्या लांब आलास तसं करून टाक सबस्क्राईब, काय व्हायला लागले हे की नाही, असं टुचुकून दाबून द्यायचं, चांगलं वाटतं. आजसाठी एवढंच. जय हिंद.